आयुष्य आणि प्रवास दोन्ही खूप काही शिकवून जातात. अनेक आठवणी तर बनवल्या जातातच, पण त्याहून अनेक नवीन गोष्टी सुद्धा लिहिल्या जातात. तर हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही सगळेजण म्हणजे आमची पूर्ण फॅमिली, काजवे कुटुंब सगळे एकत्र मिळून पिकनिकला चाललो, ट्रिपला चाललो. तर आज भरपूर एन्जॉय, धमाल मस्ती करायचं असं ठरवलंय. बरेच दिवसापासून चाललं होतं, की कुठेतरी सगळे एकत्र असं फिरायला जाऊयात. अशा भेटीगाठी तर होतच असं सणासुदीला किंवा इतर कारणानिमित्त. पण असं सगळं एकत्र लांब कुठेतरी असं छान असा प्रवास केलेलाच नाहीये. तर म्हटलं आजचा तो दिवस आलेला आहे आणि मग आम्ही छान असं फिरायला चाललोय. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलं, की आम्ही कुठे चाललोय ते. तर भेटूयात आता आणि दाखवते तुम्हाला काय-काय आहे पुढे ते. मस्त छान छान. पहाटे लवकर उठून आम्ही घरातून निघालो. 6 वाजता आमची गाडी निघाली आणि ते 9 वाजले आम्हाला पोहोचायला मुरुड जंजिरा किल्ला मार्ग ह्या ठिकाणी. तर हे बघा आता आतमध्ये जाण्याआधी म्हटलं छान असा हेवी ब्रेकफास्ट सगळ्यांचं झालं पाहिजे. कारण किल्ल्यामध्ये गेल्यावर परत काही खाणं होणार नाही आणि आतमध्ये 45 मिनिट्स आम्हाला फिरायला तिथे वेळ देतात. तर त्यामुळे मग आम्ही छान हेवी ब्रेकफास्ट केला. त्यानंतर आतमध्ये जायला निघालो. जाता-जाता बरेच जणांनी कॅप आणि गॉगल घेतले. तर आम्ही सुद्धा थोडीफार शॉपिंग केली. तर आमच्याकडे भरपूर लहान मुलं आहेत म्हणजे आम्हीच सगळे. त्यामुळे तरी इकडे आम्ही लवकर पोहोचलेलो होतो कारण आणि किल्ल्याचा आतमध्ये जाण्याचा मार्ग 10 वाजता चालू होणार होता म्हणजे हा बोट वगैरे. त्यामुळे बराच वेळ आम्ही तिथे वेटिंगवरच होतो. कारण घरातूनच आम्ही लवकर निघालो कारण आम्हाला पूर्ण दिवस फिरायचे. त्यामुळे ह्या पॉइंटवर आम्ही खूपच लवकर आलो होतो. 9 वाजता चाललो होतो. पण छान तिथे थांबलो, थोडंफार फोटोशूट केलं आणि जिथे थांबलो होतो ना, तिथून इतका छान व्ह्यू दिसत होता जंजिरा किल्ल्याचा. खूप सुंदर असं वाटत होतं. कधी तिथे जातोय असं वाटत होतं. थोडीफार अशी मनात धाकधूक सुद्धा होत होती कारण बोटीने जायचंय. त्यामुळे. पण बघूयात असं किती मजा येते ते तुम्हाला मी दाखवणारच आहे. जेवढं पॉसिबल होईल ना, तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. कारण आतमध्ये पाण्यातून किल्ल्यामध्ये जायचंय. सो त्यामुळे मोबाईल हातात घेणं कितपत पॉसिबल होईल. त्यामुळे तर चला आता इकडे थोड्याच वेळात चालू झालेलं आहे. तर आम्ही सुद्धा लाईनमध्ये आहे आणि बरीच गर्दी सुद्धा आज आहे. तर आता इथून आम्ही आतमध्ये जातो आणि मग तुम्हाला आतला सगळा व्ह्यू दाखवते. बोट जेव्हा आपली तिथे गेली तिथे उतरत्या वेळी लक्षात ठेवा आपले जे मोबाईल्स आहेत वरच्या खिचला आम्हाला बरं नाही वाटत. तर फायनली आता आम्ही किल्ल्यामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि हे बघा ही बोट आहे आमची आणि त्या बोटीतून लगेचच आम्हाला बाहेर उडी मारायची होती आणि फर्स्ट मीच होते. थोडीफार मला खूप भीती वाटली, की अगदी म्हणजे इथे बोट थांबत सुद्धा नाहीये आणि आपण बाहेर कसं पडायचं. पण ती जी हेल्प करण्यासाठी जी माणसं असतात ना, भरपूर आपल्याला हेल्प करतात. कसं काय असतं ती ट्रिक सगळी दाखवतात. आम्ही इतका वेळ बोटीमध्ये होतो. मी बऱ्याच लोकांना असं बघत होती, की कसे बाहेर पडतात, आतमध्ये किल्ल्यामध्ये कसे जातायत, तरी काही समजत नव्हतं. फायनली माझी जेव्हा वेळ आली तेव्हा ते समजलं आणि पण भरपूर मज्जा आली आणि इतका वेळ आम्ही बोटीमध्ये होतो, तरी त्याचं मेन प्रवेशद्वार काही दिसत नव्हतं आणि तीच ह्या किल्ल्याची मोठी खासियत आहे, की चारही बाजूने पाणी आहे आणि आपण जरी बाहेरून इमॅजिन करायला गेलो ना, की त्याचं मेन प्रवेश कुठे आहे, मुख्य गेट, तरी ते कळणार नाही. जोपर्यंत आपण त्याच्या जवळ येत नाही तोपर्यंत. पण तितकीच मजा सुद्धा आली आम्हाला बोटीतून प्रवास करायला. तर चला आता मी तुम्हाला पुढे दाखवते. आतमध्ये जातो आता किल्ल्यामध्ये आणि काय-काय आहे ते दाखवते. मस्त वाटतं ना? कसं वाटतंय? कसं वाटतं थोडं रिव्ह्यू द्या. किल्ला कसं वाटतं? बघण्यासारखं आहे का? हाय उर्वी, हाय कर. सो फायनली आम्ही आता मुरुड जंजिरा किल्ल्यावर आलेलो आहोत आणि इथून तुम्हाला शॉर्टमध्ये व्ह्यू दाखवते. पूर्ण फॅमिलीसोबत आलो आहे आणि तुम्हाला आता शॉर्टमध्ये दाखवते कारण जास्त वेळ नाही आहे. 45चं आम्हाला दिलं आहे हे बघा. आणि इथून गोडतळं पण आहे ना? ओके. खूप मोठा किल्ला आहे.
चलो चलो चलो. कलाल बांगडे देशातली तिसरी सगळ्यात मोठी. हो हाय. व्हिडिओ चालू असताना क्लिक करा ना. तिला ते जॅकेट काढायचं होतं. जितकं शक्य आहे ना तितकं मी सगळं कॅप्चर करण्याचा इथे प्रयत्न करते, कारण हा किल्ला 22 एकर परिसरात असा पसरलेला आहे. तर आणि ह्याबद्दल माहिती आम्हाला आम्ही ज्या बोटीतून आलो ना त्यामध्ये जे गायडन्स होते तर त्यांनी आम्हाला ह्याबद्दल माहिती सांगितली की हा किल्ला 22 एकर परिसरात असा पसरलेला आहे आणि त्याला 4 ते 5 तास किंवा त्याहून जास्त सुद्धा वेळ लागू शकतो पूर्ण किल्ला फिरायचा म्हटलं तर. पण तितका वेळ आमच्याकडे नाहीये, कारण जी बोट आम्हाला सोडायला येते तीच घ्यायला सुद्धा येते आणि त्यांनी 45 मिनिट्स आम्हाला टाइम दिलेला असतो. त्या वेळेतच तुम्हाला बऱ्यापैकी किल्ला बघायचा आहे. तर काय काय मेन पॉइंट आहेत ना ते सुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत. तर सर्वात आधी म्हणजे जी आम्ही तोफ दाखवली कलाल बांगडी म्हणून, तर ती तोफ बघितली आणि त्यानंतर मग आता इथे गोड पाण्याचे तळे बघायला आलोय. उर्वी 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 हाय. इथे इथे बाळ काय बघते? कुठे फिश? ओ फिश. चला चला चला. पकड पकड. तेव्हा मासे घेतले सगळे. आत नाही गेले. हे गोड पाण्याचं तळ आहे ना तलाव, त्यामध्ये इतके मासे, ते उर्वी बघून एवढी खुश झाली. उर्वी आणि ओशू कंटिन्यू ते मासेच बघत होते. आणि हा तलाव 60 फूट खोल इतका आहे. तर सर्वात आधी मी तुम्हाला कलाल बांगडी ही तोफ दाखवली. त्यानंतर आम्हाला त्यांनी लांडा कासम, चावरी ह्या सुद्धा मोठ्या मोठ्या तोफा आहेत. बघूयात त्या सुद्धा बघता येतात का. त्यानंतर तटबंदी आहे तिथे. मोठे मोठे बुरुज सुद्धा आहेत. आणि एक वेस्ट म्हणजे समुद्राच्या पश्चिमेच्या दिशेने एक गुप्त दरवाजा आहे. त्याला दर्या दरवाजा असं सुद्धा म्हणतात. तर असं बरंच काय काय आहे. सगळंच काही फिरता येत नाही. त्यात आम्ही पूर्ण फॅमिली सोबत आलोय. एकाला इकडे जायचं, एकाला तिकडे जायचं असंच आमचं चाललं असतं. पण सगळेजण एकत्रच होतो. शक्य होईल तेवढं सगळं फिरलं आणि वरच्या बाजूला वरती जेव्हा आम्ही गेलो ना किल्ल्याच्या वरती, वरच्या बाजूने इतकं छान सगळं दृश्य दिसत होतं. वरती गेल्यावर खरं तर सगळीकडचा समुद्र आम्हाला दिसत होता. खूप सुंदर असं वाटत होतं. तर आता थोडंफार इथे मी फिरतो आणि मग इथून जायला निघणार आहोत, कारण आम्हाला 11:30चं टायमिंग दिले. 11:30 पर्यंत आम्हाला खाली जायचंय. तिथे आमची बोट येईल. जी बोट सोडायला होती तीच बोट घ्यायला सुद्धा येते. तर आता त्याच बोटीने आम्ही आता इथून पुढे निघून जाणार आहोत. तर पुन्हा आम्ही त्याच जागी आलोय जिथे आम्ही सुरुवातीला ज्या मेन प्रवेशद्वारातून एंटर केलं तिथूनच बाहेर जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे आम्ही तिथे सगळेजण थांबलोय आणि गर्दी सुद्धा भरपूर झालेली आहे. आमची बोट येते त्याची आम्ही वाट बघतोय. 12-12:30 वाजले तरी बोटीचा काही पत्ता नव्हता, कारण पब्लिकच एवढा वाढला होता. तर इथून गेल्यानंतर आता आम्ही दुसऱ्या एका पॉइंटवर निघणार आहोत. तर सुरुवातीलाच व्हिडिओच्या सुरुवातीला गाडीतून येताना जेव्हा मी असं बाहेरून दाखवलं होतं जे त्या प्लेसवर आता आम्ही आलेलो आहोत, म्हणजे आपलं आता सर्वात लेटेस्ट स्वर्गात आकाशगंगा ह्या गाण्याची जिथे शूटिंग झाली ना त्या जागेवर. आणि हे ठिकाण आम्हाला जातानाच दिसलं होतं. तर आम्ही ड्रायव्हर काकांना सांगितलं होतं की निघताना आपण फक्त ह्या पॉईंटवर थोडा वेळ थांबूया. छान रील्स वगैरे केल्या. तर त्याच्या सुद्धा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. भरपूर छान वाटत होतं इथे आल्यावरती. असं वाटत होतं सगळं गाणं आपण आत्ताच इथे शूट करून घेऊयात. छान ठिकाण होतं. आणि मग तिथून आता आम्ही निघणार होतो आणि त्यानंतर आता आम्ही दुसऱ्या एका प्लेसवर जाणार आहोत. पण त्याचा व्हिडिओ तुम्हाला पार्ट 2 मध्ये बघायला मिळेल. ह्या व्हिडिओमध्ये मी एवढंच कव्हर केलंय, कारण मग व्हिडिओ सुद्धा खूप मोठा होईल.
तर इथून आता मी निघणार आहोत फेरी बोटसाठी. इथे थांबलेलो आहोत, भर दुपारी आम्ही थांबलोय आणि आता भूक सुद्धा लागली आहे. पण फेरी बोट झाल्यानंतर मग त्या साईडला गेल्यावरती आम्ही इथे लंच वगैरे करणार. तर आता फेरी बोट आलेली आहे आणि इथून जायला मी निघतोय दुसऱ्या एका ठिकाणी. तर तो सुद्धा व्लॉग तुम्ही नक्की बघा, भरपूर एन्जॉय करणार आहोत. तर आजचा पूर्ण दिवस आम्ही असं फॅमिली सोबत स्पेंड केला. तर फर्स्ट पॉईंट तर मुरुड जंजिरा किल्ला आणि मग आकाशगंगाची शूटिंग झाली. त्या ठिकाणी भरपूर व्हिडिओ वगैरे केल्यात. तर पूर्ण वेळ फक्त पाण्यातच. आणि जो पुढचा व्लॉग आहे ना त्याचं सुद्धा हिंट देते, कारण ते सुद्धा पाण्या रिलेटेड आहे. तर त्यानंतर एका हॉटेलला मग छान अशी पेटपूजा केली, लंच केलं आणि थोडंफार मग सगळ्यांनाच इथे टाइम स्पेंड करायला मिळालं. रेस्टॉरंटच्या बाहेर असं खेळायला वगैरे होतं. तर इथून आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जातोय. तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कंटिन्यू बघत राहा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. चलो बाय.